गाडी त्याच्यात साफ तुझ्या इकडे इकडं जा. तर मुंबई गोवा हायवे पहिल्यापेक्षा खूप सुधारलाय. मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर गणपती येऊन 2 दिवस झालेत आणि मी आज गावी चाललो आहे, म्हणजे मंडे म्हणजे सोमवारी गावी चाललो आहे. आणि बरोबर माझा चुलत भाऊ आहे. तर दोघं पहिल्यांदा चाललो आहे गाडीने, फर्स्ट टाईम आहे आणि मी खूप वेळा गेलो आहे. तर बघूया कसं होतं एक्सपिरियन्स. फक्त गाडी चालू असताना झोप आली की सांगत जा, मला झोप आली म्हणून आपण लगेच चला निघूया आता. गणपती बाप्पा मोरया. चला, सकाळचे बरोबर 6:30 झालेत आणि आपला प्रवास चालू झालाय. गणपती बाप्पा मोरया. पोचायला 5:30 तास दाखवते, बघू किती वेळात पोचू. चुनावटीच्या बाहेर पोचलो. ही चुनावटीची वेस आमची. आता इथून पुढे कुर्ला चालू होईल. आणि जाता जाता मुंबई गोवा हायवेवरूनच जायचं आहे. तिथला अपडेट देऊया किती रस्ता झालाय, बघूया आता. कारण मागच्या वर्षी गेलेलो तेव्हा रस्ता बनत होता, म्हणजे 15 वर्ष झालाच रस्ता बनतोय. म्हणजे मागच्या वेळी जे बघितलेलं ते मला वाटलेलं आता व्यवस्थित होईल. आणि मी बोललेलो एका व्हिडिओमध्ये की पुढच्या वर्षीपर्यंत होईल असं वाटतंय. तर बघूया आता झालंय की नाही. 20 मिनिटातच वाशीला पोचलो. ट्रॅफिक नव्हतं म्हणून लवकर पोचलो. आणि शेवटी पाऊस यायला चालू झालाय. हळूहळू पाऊस पडतोय आता. मला वाटतं पुढे जाऊन थोडा जोरात येईल. मध्येच रस्त्यात पाऊस एकदम जोरात आला, त्यामुळे मधलं काही शूट नाही झालं आणि खूप जोरात आलेला पाऊस. त्यामुळे इथे आता नाश्ता केला जस्ट आणि निघूया आता पुढच्या प्रवासाला. आणि ज्या दिवशी गणपती आले ना, गणपतीच्या आदल्या दिवशी एवढी ट्रॅफिक होती ना इथे या रस्त्यावरती मुंबई गोवा हायवेला. कारण प्रणाली सकाळी रात्री जे निघाले होते आमच्या घरातले सगळे, रात्री जे 12ला निघालेले ते सकाळचे 6 वाजले तरी पेनलाच होते. एवढं ट्रॅफिक होतं आणि माणगाव पर्यंत ट्रॅफिक होतं. आणि आपण एकदम व्यवस्थित अशा टायमाला चाललोय जेव्हा ट्रॅफिक नसणार आहे. म्हणजे ऑलरेडी सगळे चाकरमानी गावी पोचलेत आणि आपण लेट पोचणार आहे. आणि आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. तर इथपर्यंत रस्ता चांगला आहे. मला वाटतं पेनपर्यंत रस्ता चांगला आहे. बघूया पुढे अजून किती सुधारणा झालेली आहे. ढग बघा कसले भारी दिसत आहेत एकदम. आणि तिकडे फुल पाऊस भरलाय. पुढे येऊ शकतो जोरात पाऊस. तर मुंबई गोवा हायवे पहिल्यापेक्षा खूप सुधारलाय. खूप खड्डे कमी झालेत. म्हणजे जेवढे खड्डे होते ना ते फक्त पॅच भरून आहेत ना, ते लेवल केलेले आहेत. पॅच भरून लेवल केलेत ते. बाकी रस्ता आहे व्यवस्थित. कुठे ना कुठे थोडेफार खड्डे आहेत, पण ओके, आधीपेक्षा ओके झालाय. अजून 1-2 वर्षात फुल ओके होऊन जाईल. चला, खड्डे खड्डे आले, खड्डे. मध्येच खड्ड्यावाला पॅच आहे, पण कमी आहेत खूप. मागच्या वेळेपेक्षा तर खूप कमी आहेत. नाही तर मागच्या वेळी असली धडधड धडधड गाडी जायची एकदम. आतापर्यंत 4 वेळा गोप्रो काढला, परत लावला आणि सारखा पुन्हा आता पाऊस आलाय परत लावल्यावरती.
चला आता पोलादपूरला पोचलोय आणि थोड्याच वेळात कशेडीचा बोगदा चालू होईल. तर मला अजून माहीत नाही प्रॉपर तो बोगद्याचा रस्ता कुठून चालू होतो ते. तर आज प्रयत्न करू तिथून जायचा, बघूया रस्ता मिळतोय का. चलती गाड़ी की ब्रेक मत लगाना, ठीक है, इतना स्लो चलना. गाडी त्याच्यात ताप आहे. गाडी खाली आहे. वरती चढायला हो, खाली साप आहे. हा 15 मिनिटात गावात पोचू. येता येता थोडं जेवण वगैरे केलं. सकाळी 6:30ला निघालेलो, 3:30ला पोचलोय. गाडी चालवली असती तर बरोबर पोचलो असतो 6-5 तासामध्ये. पण मी मध्येच थांबलो, मध्येच पाऊस येत होतं. त्यानंतर मग मला गोप्रो काढायला लागायचा, परत लावायला लागायचं. त्यानंतर जेवलो, असे खूप काही टाईमपास झालं. त्यामुळे एवढा टाईम लागला आहे. आणि तसं पण मला आता 2 तास एक्स्ट्रा लागतातच कुठेही पोचायला. म्हणजे जो टाईम असेल त्याच्या एक्स्ट्रा 2 तास लागतात. बैल बघा केवढा आहे. तुझ्या इकडे जा. आता इथे पार्किंग करून घरी जाऊया. त्याला आपल्या गाडीत नाही ना घुसायचा साप. चला मस्त पोचलो इकडे आणि लगेच आता जातोय नदीवरती. नदीवर जाऊन आंघोळ वगैरे करू. 4 दिवस आता मस्त इकडे नदीवर आंघोळ करायचे. आणि बघा इथे भाताची शेती बघा. हे कधी कापतात हे काय माहिती आहे काय? तुम्हाला काय माहीत असेल तर कमेंट करून सांगा कधी कापतात. तर मी लहान असताना आलेलो तेव्हा लक्षात नाही आता माझ्या. ती बघितली केवढी गेली व्हिडिओ? 100 मिलियन लोकांनी बघितली. माहिती आहे काय? तुझ्या मित्रांनी काय बोलले? 100 मिलियन लोकांनी बघितली, माहिती आहे तुला? तर हा माझ्या भावाचा मुलगा आहे, आत्याच्या मुलाचा मुलगा. त्याच्याबरोबर मागच्या वर्षी व्हिडिओ केलेली आणि खूप चालली ती. 100 मिलियन क्रॉस झाले. ती यूट्यूबर आहे, बघू शकता. गवाराची भाजीच्या व्हिडिओमध्ये होता. पाणी वाहत आहे पण हे एवढं काही खोल नाही. आणि आपल्या या चष्म्याचा पहिलाच उद्घाटन आहे पहिल्या दिवशी. हा आधी खोल किती आहे बघू. पाणी पाय राखील तू तिकडे जाऊ नको पुढं. लय थंड पाणी आहे. मूड बदलला आमचा. शांत पाणी बघू कुठल्या तरी डबक्यामध्ये. असा वाता नको, रिक्स काय. चल बघू. मेन काय आमच्याबरोबर बारका आहे ना, आणि मीच उभा राहिलो तर असा पुढे ढकलला जातोय, त्यामुळे रिक्स नको. चल ये. थोडं शांत पाणी जिथं आहे तिथं जायचा प्रयत्न करतो, म्हणजे जिथे आम्ही उभं राहू शकेन असं.
पण पाणी खूप थंड आहे त्यामुळे आपण प्लॅन कॅन्सल केला आणि इथं पण कंटिन्यू वाहतं पाणी आहे, उभं राहायला नाही जमत आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. अजून 4 दिवस बाकी आहेत, 4 दिवस फुल एन्जॉय होणार आहे, त्यामुळे उद्याची व्हिडिओ पण बघायला विसरू नका. चला बाय.